बेल वाजते. अहो किती वेळा बेल वाजते, तुम्हाला दार उघडायला काय होतं? मला पण बेल ऐकायला झाली नाही. अरे देवा, म्हणजे मी बाहेर जातो की काय? अरे तरी परवा माझ्या कानातून आवाज येत होते. आणि तुला सांगतो, ते आरोग्य चॅनलवर परवा डॉक्टर ENT काय सांगत होते मी सांगतो तुला. ते म्हणत होते की जर तुमचे थांबा, ते गोळा मला सांगू नका. सारखं त्या फाईलमध्ये डोकं घालून असताना म्हणून ते ऐकू येत नाही तुम्हाला. काय झालं बहिणी? दादा, ए दादा, अरे काय झालं? भाऊजी काही नाही हो, नेहमीच आहे यांचं. माझे हात दुखतायत, माझे पाय दुखतायत, माझं डोकं दुखतंय, मला बसवत नाहीये. किती वेळा मी यांना सांगितलं, थोडं वय वाढलं की असं काही ना काहीतरी व्हायचंच ना, थोडं दुर्लक्ष करायचं. पण नाही, माझं ऐकतील ना शब्द. सारखं काहीतरी आजारचं नाटक करत असतात. सांग माझ्या भावाला माझ्याबद्दल वाईट सांग. नाही तुला माझ्याबद्दल काय वाटतच नाही. अरे मी आधी इथे आजारी आहे आणि तू मला बोलव. कशाला सकाळी सकाळी भांडण? अरे मग काय अरे काय मस्त बाहेर पाऊस पडतोय आणि काय दादा तू पण छे जरा कुशाला आपला शाल काढून घरामध्ये बसून राहिले. हा तुम्ही एक काम करा, तुम्ही मस्तपैकी चहा करा. हा आदर घाला जास्ती. आणि बघा जरा गोड करा बरं का. आणि दादाला पण द्या एक कप. काय दादा? शालिनी मला नको आहे तो गोड चहा. काय रे? अरे बाबा गोड चहा प्यायल्यानंतर डायबिटीस वाढतो. आधीच माझी शुगर कंट्रोल मध्ये नाही. आणि त्याच्यातून उद्या माझा डोळा बिळा गेला म्हणजे या वयात नको रे बाबा. नको, त्यापेक्षा तो चहा. दादा रे तू सगळी मजा घालवली बघ पावसाची. कोणी सांगितलं तुला तुझी शुगर कंट्रोल मध्ये नाहीये म्हणून? अरे सदानंद, परवा ते आरोग्य चॅनलवर डॉक्टर ढेकळे सांगत होते काय की ज्यांची पातळी 70 ते 99 पर्यंत असते ती शुगर नॉर्मल. एकदा का ती 100च्या वर गेली की ती कंट्रोलच्या बाहेर. आणि परवा जेव्हा मी माझी शुगर ग्लुकोमीटरवर बघितली ना, आणि ती 102. म्हणजे तुझं लक्षात येत आहे का काय की मला आता किती काळजी घ्यायला पाहिजे म्हणून तो चहा. अरे तू सगळी मजा घालवली बघ पावसाची. कुठून कुठं पोहोचलास? आणि मुख्य म्हणजे तुझे जे कार्यक्रम बघतोस ना टीव्हीवर ते माहिती म्हणून ऐकत जा. लेकिन चाचणी कशाला करायला पाहिजे? अरे पण सर बघा मी तुला सांगतो, तुझी शुगर कंट्रोल मध्येच आहे, कळलं का? फक्त टेन्शन मुळे ती 3% वाढली. अरे बाबा कशाला काय तुझं म्हणणं ठीक आहे, कारण कसं आहे तुला काही होत नाही ना म्हणून तू असं म्हणतो. अरे तुलाही काही होत नाहीये, तू स्वतः आला ओढून घेतोय. हे बघ सर, मला आता ते आरोग्य चॅनल बघायचंय. ते तुला आपलं काय बोलणं ते नंतर बोलूया. तुला जर यांचं बाहेर काढायचं असेल ना तर आधी ते टीव्हीवरचं आरोग्य चॅनल बघणं बंद कर. अगदी बरोबर बोलला तुम्ही भाऊजी. हा द्या द्या. नको आहे. अरे घे. नको आहे. काय मस्त झालाय चहा. हा एकदम मस्त पैकी. मी काय म्हणते काय ज्या गोष्टीत आपल्याला पडायचंच नाहीये त्या गोष्टीची माहिती तरी कशाला हवी आहे म्हणते मी. अहो नको ते विचार डोक्यामध्ये येतात. किती वेळा मी त्यांना सांगितलं पण माझं ऐकतील ना शपथ. माहिती आहे का चीनहून अमेरिकेत पण थोडे छळ असतात सारखे विचारा. अरे दादा तू टेन्शन त्रास देतो. अरे बाबा मी काही त्याला त्रास देत नाही. माझं म्हणणं फक्त एवढंच आहे की त्याने माझ्या आजाराची विचारपूस करत बस. अरे तुला काही झालेलं नाहीये तर तो कसली विचारपूस करणार तुझी? हा कारण तुला एक सांगतो, तू जरा आमच्यासारखा वा स्पोर्ट्समन सारखा. अरे आम्हाला इतका त्रास होत असतो तरीही आम्हाला मॅच खेळावी लागते का बे? बरोबर. काही झालेलं नाही तरी तू साधं घराच्या बाहेर पडायला नाही म्हणतोस. हा सदानंद, तुला माझं दुःख नाही रे कळलं. सदानंद, आता माझं काही खरं नाही. माझे फार दिवस राहिले नाही तर
आणि मला जर आता जिवंत राहायचं असेल तर मला अमेरिकेत चिन्मयकडे जाऊनच उपचार घ्यायला पाहिजे. तू ये अरे ये सब बस तू आहे ना डायरेक्ट सांग. तुला काहीही झालेलं नाहीये. हा आजार आहे आजार. अरे काहीतरी काय बोलतोस तू? आता म्हणत होता आजारी नाही, आता म्हणतो आजार आहे ना. म्हणजे हा शारीरिक आजार नाहीये रे, हा मानसिक आजार आहे. अरे काहीतरी बोलू नकोस, मला काही झालेलं नाही. हा अरे हे तर सांगतो मी तुला काही झालेलं नाहीये. हा का बेटे अरे डॉक्टर पाणी आला असेल. हा तू त्याच्या कशाला बोलू. अरे बाबा छाती दुखत होतं. अहो छातीत दुखत होतं, मला काय नाही सांगितलं तुम्ही? तुला काय सांगून उपयोग आहे? हा तुला माझ्याबद्दल काय वाटतं का? हो काय मानव एकदम सकाळी सकाळी बोलायला काय बरं आहे ना? छातीत दुखतं. हो छातीत काय काहीच सांगितलं नाहीये म्हणून काहीच बोलत नाही. बर 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 आधी मग मी तपासते कोणा वाटत नाही. आपण आता आधी तपासून घेऊया आणि मग ठरवूया. काल काय जेवलं? काय नॉर्मल तेलकट वगैरे काही नाही. नाही. ठीक आहे. मी काही गोळ्या लिहून देते तुम्हाला इथं. त्या चल ह्या गोळ्या दोन्ही जेवणानंतर द्या. हा आणि बरं का तसं काही काळजीचं कारण नाहीये. मी आमच्या हॉस्पिटलमधले एक सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर मिलिंद कुलकर्णी त्यांना तुमच्याकडे पाठवून देते. ते तुम्हाला छानपैकी तपासतील, तुमच्याशी गप्पा मारतील आणि तुमची ही जी काय छाती दुखणं वगैरे कुरकुरी येतो त्या सगळ्या तुमच्या निघून जातील. तुम्ही अजिबात काळजी करू नका. हा डॉक्टर मला खरं दुखतंय की नाही? बघा बघा माझ्यासाठी ते स्पेशालिस्ट डॉक्टर पाठवतात. हो. अरे का उगेच पाठवणार का? काहीतरी होतंय म्हणून पाठवतात ना. आणि तुमचं काय होतं? नाटक चाललंय. तुम्हाला सांगतो डॉक्टर, ते दोघांना म्हणत होते की ते नाटक करताय ना. मला काय वाटतं सांगतो. हा. तुमच्या छाती दुखतं म्हणताय ना. हो. तुम्ही जरा वेळ बहिणीने आज झोपलो जरा आराम केलात की बरं वाटेल. पडता तुम्ही का? म्हणताय तर ती बरोबर. मी तर राहतो. सगळं काही नीट आहे ना डॉक्टर? ही काळजीचं कारण नाही. हो मी त्यांना मल्टीव्हिटॅमिनच्या गोळ्या लिहून दिल्या आहेत त्यांच्या समाधानासाठी. समाधानासाठी म्हणजे समाधानासाठी म्हणजे त्याचं असं आहे की माधवरावांचं
फोन नंबर देते. हो. तुम्ही त्यांच्याशी फोनवर बोलून हो. त्यांची अपॉइंटमेंट घ्या. येस. तेव्हा ते काय म्हणतात कसं काय ते एकदा तुम्हाला त्यांच्याशी मी व्हॉट्सअप करू का? हो का? आला का बघा. हां आलो. डॉक्टर मिलिंद कुलकर्णी. आणि काळजी करू नका, माधवरावांना आपण नक्की ह्या आजारातून बाहेर काढू. ओके. येस. येऊ मी. काळजी करू नका, याच्यावर उपचार करूया, ते ह्या त्रासातून नक्की बाहेर येईल. ओके? अच्छा, येते. येस. हायपोकॉन्ड्रियासिस. मला तर भीतीच वाटायला लागली आहे. वहिनी, म्हणजे तुम्ही कशाला काळजी करताय? डॉक्टर मुली म्हणाले ना की काळजीचं काही कारण नाही. आणि त्यांनी त्या सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर मिलिंद कुलकर्णींना सांगितलं ना. अहो त्यांचा नंबर दिला, मी त्यांना लगेच फोन करतो. हॅलो. डॉक्टर मिलिंद कुलकर्णींचा नंबर आहे का? हां हां, मी सदानंद फडके बोलतो. आम्हाला तुमची अपॉइंटमेंट पाहिजे. हां, आपल्या डॉक्टर मोहिनी यांनी तुमचा नंबर दिला. माझा दादा आहे माधवराव फडके. अच्छा अच्छा अच्छा, म्हणजे डॉक्टर मोहिनींनी तुम्हाला त्यांच्याबद्दल सगळं सांगितलंय का? ओके. हां, तुम्ही दादाला भेटायला घरीच येता? चालेल. हां, मी तुम्हाला पत्ता SMS करतो. येस. डॉक्टर थँक्यू. जरा मी पत्ता SMS करतो. काही नाही. ते दादाला भेटायला घरी येतात, कारण डॉक्टर मोहिनींनी त्यांना आपल्या दादाबद्दल सगळं सांगितलं, सगळी कल्पना दिली. हे अगदी बरं. हां, तेच. चालेल. येस. मी डॉक्टर मिलिंद कुलकर्णी. हो येस येस. एक मिनिट. वहिनी, ओ वहिनी, डॉक्टर मिलिंद कुलकर्णी आले बघा. आले तुम्ही, बसा. मीच सदानंद फडके. अच्छा, आपला फोनवर बोलणं झालं. हां, मीच तुम्हाला फोन केला होता आणि पत्ता पाठवला होता. हो मॅडम. मिळाला. हो, आपला परिचय? मी डॉक्टर आणि काउन्सिलर आहे. काउन्सिलर? ओके. मग मला पेशंट बद्दल थोडी माहिती देऊ शकेल? हो येस येस. माझा दादा आहे जज माधवराव फडके. तो हायकोर्टात जज होता. ओके. मोठ्या प्रतिष्ठेच्या पदावर होता. 2 वर्षापूर्वी त्यांनी हे आदेश घेतले, पण त्याआधी त्याला खूप मान होता, खूप प्रतिष्ठा होती. ओके. गेल्या काही दिवसापासून त्याची प्रकृतीच्या कुरबुरी जरा वाढल्या. हां बोला. ते म्हणजे रिपोर्ट सगळे नॉर्मल. ओके. हां, पण ह्याला असं वाटत असतं की आपण आजारी आहोत. महत्वाचं म्हणजे हे सगळं तो त्याच्या मुलांना परदेशात कळवत राहतो. अच्छा, मुलं परदेशात. हां, या दादाच्या मिसेस. नमस्ते. बरी बसा. मला
मुलांच्या गेल्या काही दिवसांमधल्या वागण्याबद्दल काही सांगू शकाल? किंवा असंही की त्यांच्यामध्ये काही लक्षणं दिसत आहेत का तुम्हाला? म्हणजे कसली लक्षणं? तर लक्षणं म्हणजे ते आपल्या मित्रमंडळींबरोबर काय बोलतात किंवा दिवसभरात ते काय पाहतात, काय वाचतात, काय ऐकतात, याबद्दल काही सांगू शकाल? काय सांगू बरं तुम्हाला? हा. हे ना फारसे असे लोकांमध्ये, नातेवाईकांमध्ये मिसळतच नाही तो. एकटे एकटेच असतात. कारण ना त्यांना अशी भीती वाटत असते की आपल्या आजाराचा संसर्ग दुसऱ्या कोणाला नाही. ओके. म्हणून मग विश्वास नाही. बरं. आणि मी त्यांना किती वेळा मागे लागते की चला माझ्याबरोबर रोटरीमध्ये 4 लोक भेटतील, गप्पा होतील. पण नाही हो, नाही आहे. आपल्याच कोशात रमलेले तसेच बसलेले असतात. ओके. कधी मिसळले, कधी आलेच माझ्याबरोबर. हा, बरं. आणि मित्रमंडळींमध्ये गप्पा गोष्टी करायला लागले. तर सारख्या आपल्या माझं डोकं दुखतंय, आजकाल माझं बीपी ठीक नाही, मला कसं तरीच होत असतं, अशा सारख्या आजाराच्याच गप्पा मारतात. मला एक सांगा वहिनी, त्याचा हे जे न विसरण्याचा हा स्वभाव आहे, हा पहिल्यापासून आहे का कसं काय, म्हणजे त्याबद्दल काय सांगा? नाही अहो. 2 वर्षापूर्वी माझ्याबरोबर यायचे ना रोटरीमध्ये. अच्छा. सगळ्या कार्यक्रमांमध्ये भाग घ्यायचे, अगदी एन्जॉय करायचे, आनंदाने अगदी. बरं बरं. पण आता नाही, आता घरीच असते. ओके. आणि घरामध्ये मग जर काही काम करायला घेतलं तर एक 5-10 मिनिटं करतात काम. ओके. मग नंतर माझा हात दुखतोय, मला बसवत नाहीये, मला गरगरल्यासारखं होतंय, असं काहीतरी कारण सांगतात आणि काम सोडून देतात. बरं. दिवसभर मग काय करणार ना? टीव्ही असतो. दिवसभर टीव्ही बघतात, युट्यूबवरचे कार्यक्रम बघत असतात. अच्छा. टीव्हीवरचे कार्यक्रम कुठले बघतात? संगीताचे कार्यक्रम बघतील, बरं. विनोदी कार्यक्रम बघतील, एवढी चांगली चांगली गाणी असतात, सिनेमे असतात, हो. स्पोर्ट्स आहे. नाही, आरोग्य चॅनल बघत असतात. आरोग्य चॅनल. आणि त्या युट्यूबवरचे सुद्धा सगळे हेल्थचे, नाहीतर आजारपणाचे असे काहीतरी पॉडकास्ट आणि मी ऐकत असलेले असतात. ओके. आणि मुख्य म्हणजे ते डॉक्टर ज्या काही चाचण्या सांगतील त्या लगेच विचार करून स्वतःच्या जाऊन चाचण्या करून लगेच लगेच. बरं. काय आजारपणाचे विचार चाचण्यासारख्या करायच्या त्या फायली, हे सगळं मला अजिबात आवडत नाही हो डॉक्टर. बरोबर. पण काय करायचं? ठीक आहे. समजेल असं झालं. ओके वहिनी. मला सांगा, त्यांचं रोटरीमध्ये जाणं जे बंद झालं ते न्यायाधीश होते तेव्हाच झालं का VRS घेतल्यानंतर झालं? नाही, हे सगळं असं वागणं विलास घेतल्यानंतर सुरू झालंय. आधी व्यवस्थित सगळं व्यवस्थित होते, काहीच प्रश्न नव्हता. VRS घेतल्यानंतर झालं. हो. ओके. काळजीचं काही कारण नाही. तुम्ही निश्चित वहिनी एक काम करा, जर माधवराव आता झोपलेले नसतील तर त्यांना सांगा की म्हणून डॉक्टर मोहिनीने सांगितलेले डॉक्टर मिलिंद कुलकर्णी खास तुम्हाला भेटायला तयार आहे. हो. चालेल. मी बोलते. मी बोलतो त्याच्याशी. बसा सगळं बसा. नेमकं काय प्रकार? सांगतो. त्याआधी मी माधवरावांशी जरा बोलून गेलो आणि मग तुम्ही आणि बहिणी तुम्हा दोघांशी मी सविस्तर बोलतो. पण एक गोष्ट लक्षात घ्या की हा शारीरिक नसून मानसिक आहे. हा. बरोबर. हे काय दादा आलीस. ये दादा. नमस्कार नमस्कार. नमस्कार. माझा दादा. हो माधवराव पेढे. हो. खरं झालं तुम्ही आलात. अरे काय, मोहिनीने सांगितलं म्हटल्यावर आमचं ते काय आमचे छान रोजचे संबंध आहे, छान व्यक्ती आमची. बरं, तुमचे बंधू साधारण सांगत होते की तुमच्या प्रकृतीच्या बऱ्याच काही तक्रारी आहेत. हो ना, काय काय हो, बसा. काय
सांगू डॉक्टर सतत काही ना काहीतरी दुखत असतं बरं. कधी पोट तरी दुखतं कधी छाती तरी दुखते पाठ तरी दुखतं बरं हे काय कमी आहे म्हणून डायबिटीस आणि ब्लड प्रेशर दोन्ही कंट्रोलमध्ये. ओके. आता मला असं वाटतंय की काहीतरी मोठा आजार झालाय किंवा मोठा आजार होणार. बरं आता तुम्ही एवढं जर आहे तर तुम्ही डॉक्टरांना भेटलेलं असालच तर काय डॉक्टरांचं काय? डॉक्टरांकडे गेलो होतो. अच्छा. त्यांनी काही टेस्ट करायला सांगितल्या त्याच्यानंतर काही औषधं प्रिस्क्राईब केली ते सगळं झालं पण लक्षणं दिसतातच. अच्छा बरं. म्हणून मला एक विश्वासू डॉक्टर पाहिजे. ओके बरं. मग आता तुम्ही ज्या काही तपासण्या केल्या त्याचे रिपोर्ट्स आहेत तुमच्याकडे? हो, आहेत. हो जरा ते ना मला बघायचं. हेच काय हां बोलू. माधव फडके. तुमचं ब्लड ग्रुप छान आहे. बी पॉझिटिव्ह. बी पॉझिटिव्ह. आणि रिपोर्ट्स हे नॉर्मल आहे. हा अहो पण लक्षणं दिसत आहेत ना. कोणती लक्षणं दिसतात? म्हणजे बघा पोट दुखते छाती दुखते पाठ दुखते. एवढंच ना? तर त्याची कशाला काळजी करताय? अहो कित्येकदा म्हणजे ऍसिडिटीमुळे सुद्धा छाती दुखते किंवा उलटी सुद्धा होते. हो तेच आम्ही सांगत असतो तुला साहेब. आणि त्याची काळजी करू नका. आणि माधवराव या वयामध्ये ना तुम्ही छान आनंदी जीवन जगायला पाहिजे. तर तुम्ही उलटा आजारालाच कवटाळून बसताय. अहो पण काळजी नको का घ्यायला. काळजी घेणं आणि आजाराची समजूत करून घेणं या दोन वेगळ्या गोष्टी. आता हे पहा कसं सांगू तुम्हाला की डायबिटीस होऊ नये म्हणून फिरायला जा चालायला जा ओके हे आजार होऊ नये म्हणून काळजी घेण्यासाठी. पण मला डायबिटीस झालाच आहे असं समजून गोड खाणं बंद करून टाकायचं तो झालेला नसताना हे म्हणजे आजाराची समजूत करून घेण्यासाठी. अहो अशाला आजार बरा पडेल. अहो असं कसं म्हणतात तुम्ही. सांगतो एक मेडिकल लँग्वेज मध्ये तुम्हाला मी याचं उत्तर देतो. असं आता हे बघा की आपल्या मेंदूमध्ये तुम्हाला समजेल असं मी सांगतो आपल्या मेंदूमध्ये 86 बिलियन न्यूरॉन्स असतात. किती? 86 बिलियन न्यूरॉन्स. 86 बिलियन. येस. आता यातला प्रत्येक न्यूरॉन शरीरातल्या वेगवेगळ्या पेशींबरोबर जोडलेला असतो आणि आपण जो विचार करतो तो न्यूरॉन्स मार्फत प्रत्येक पेशीपर्यंत मेंदू पोहोचत असतो. आता आपण जर असा विचार केला की मला खूप त्रास होतोय मला दुखतंय काहीतरी होत आहे तर मेंदू तसाच संदेश सगळ्या पेशींकडे पाठवतो. परिणामी असा होतो की कार्यक्षम असलेल्या पेशी या अकार्यक्षम होतात आणि आजार आणखीनच बळावतो. हो कसलं छान आहे हे. काय झालं? काय काय छान काय. नाही पण डॉक्टर खरंच आपण जसा विचार करतो तसं खरंच घडतं. एक्झॅक्टली तसंच आहे. अहो डॉक्टर तुमचं म्हणणं मला अजिबात पटत नाही. बरं. अहो आधी लक्षणं दिसणार मगच माणूस विचार करणार ना. असं नाही तुम्ही विचार आधी करता मग तुम्हाला कशी लक्षणं दिसतात. हे बघ एक सांग तुम्हाला अगदी तुमच्या भाषेत समजून तो भिंतीवरचा बोट कोणाचा आहे? तो मलाच आहे. तुम्ही वकील होता? नाही मी जज होतो. हो सॉरी मी तुम्हाला फारच असा छोटा समज होता. नाही गेले 20 वर्ष मी हायकोर्टात जज होतो. ओके. त्यामुळे तिथे त्यावेळी मला मान सन्मान प्रतिष्ठा मिळत होती. अच्छा बरं. आणि डॉक्टर रोहिणीची आणि माझी ओळख तिथेच एका केस संदर्भात. अच्छा किती ओळख आहे तुमची तरी तेवढं अगदी छान फ्रेंडली लेवलला बोलत होती. बरं मग आता आपण असं करूया की तुमचं हे जे वकिली क्षेत्र आहे त्या संदर्भातच आपण एक छोटंसं उदाहरण घेऊया. कल्पना करा की तुम्ही न्यायाधीश आहात. तुमच्या समोर दोन विरुद्ध पार्टी एकाला A गट म्हणून एकाला B गट म्हणून. तुम्ही समजा A गटाच्या बाजूने निकाल दिला तर B गट काय करतो? B गट वरच्या कोर्टात आली आणि A गट काय करतो? A गट काहीच करत नाही. का? अहो कारण तो आनंदात असतो ना. तुमच्या इतक्या वर्षांची या न्यायदानाच्या कारकिर्दीत माधवराव तुम्ही असं बघितलंय का की ज्या गटाच्या बाजूनं किंवा ज्या व्यक्तीच्या बाजूनं तुम्ही निकाल दिलाय त्यानंच वरच्या कोर्टात अपील केली असं झालंय का? नाही हो असं काय होणंच शक्य नाही कारण ते तसं कोणी करूच शकत नाही. हे तुम्हाला पटतंय ना? अगदी 100% तुमच्या आरोग्याच्या बाबतीत तुम्ही हेच करा. नाही हो डॉक्टर तुम्ही दोन गोष्टी गल्लत करता. कोर्ट केस आणि मानवी शरीर कसं एकमेकांशी जोडताय तुम्ही.
हे बघा, त्या दोन भिन्न गोष्टी आहेत. ठीक आहे, हरकत नाही. आपण असं करूया, क्षणभर हा विषय बाजूला ठेवूया. पण आता तरी पण तुमचे रिपोर्ट नॉर्मल आहेत बाजूला, मग आता अहो, माझे रिपोर्ट्स नॉर्मल असले तरी मला त्रास होतोय ना. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय? हा, मी खोटं बोलतोय का? मला मी आजाराचं हौस आहे मला म्हणून मी असं करतो का? काय नक्की काय म्हणायचंय तुम्हाला? प्लीज बसा. त्याला पाणी देतो. माधवराव पाणी प्या, तुझं ब्लड प्रेशर वाढेल. प्लीज माझा ऐकत नाही. ठीक आहे, चला आपण असं करूया, हा कुठलाच विषय बोलायला नको. आपण मित्र म्हणून गप्पा मारूया. बरं ठीक आहे, गप्पा मारायचं जमा. चला आपण असं करूया, मला सांगा तुम्हाला सगळ्यात जास्त काय होतं? माधवराव काय करायला आवडतं? मला ना डॉक्टर फिरायला जायला आवडतं आणि वाचायलाही आवडतं. पण ह्या सगळ्या गोष्टी मला आजारपणामुळे कुठलीच करता येत नाही. नाही, आजारपणामुळे फिरायला जाता येत नाही मी समजू शकतो, पण बाकीच्या दोन गोष्टी का थांबल्या? असं आहे की समजा मी वाचायला लागलो तर माझं डोकं किंवा डोळे दुखतात आणि लिहायला लागलं तर बोटं दुखतात. दादा मग मोबाईल वरती द्यायचा. अरे बाबा, तुला कितीदा सांगितलं ते नाही मला जमत म्हणून. काय त्या दिशा आवडत आहे? आणि नाही, पण मला नाही जमत. त्यांनी एकदा न जमण्यासारखं काय थांबा, मला काय म्हणायचं माधवराव, तुमची बोटं दुखतात. हो. किती बोटं दुखतात? म्हणजे असं म्हणूया की किती वेळ लिहिल्यानंतर तुमची बोटं दुखतात? असं काही नक्की नाही हो. कधी दुखतात, कधी नाही दुखत, कधी 2 दुखतात, कधी 5 दुखतात. बरं, आता मला काय वाटलं की मला संधिवात झाला असावा, पण त्याशिवाय माझी बोटं कशी दुखतील ना, म्हणून मी संधिवाताची टेस्ट त्याच्या टेस्ट केले. हो. बर, मग काय त्याचं काय निष्पन्न झालं? आपली भाषा हो, अच्छा, हेच का संधिवात? संधिवात बी पॉझिटिव्ह. काय माधवराव, सगळे रिपोर्ट हे नॉर्मलच आहेत. हा, अहो, मी तुम्हाला सांगतो, त्या माणसाने नक्की काहीतरी घोळ केला आहे. मला ठाम विश्वास आहे. पण दुसऱ्या लॅबमधनं काढायचं एवढं काय त्याच्यात? केले की दुसऱ्या लॅबमध्ये केले. बरोबर. हे नॉर्मल आले. हे नॉर्मल आहे. हो. असं कसं होईल? काहीतरी गडबड आहे. नाही हो, काहीच गडबड नाही. काही गडबड नाही, पण मगाशी तर तुम्ही म्हणाला की तुम्हाला संधिवात झालाय. हो, असं कसं म्हणता डॉक्टर तुम्ही? बोट तुमचं द्यायची काय? बरोबर आहे. आणि लक्षण पण दिसतात. हो. आणि रिपोर्ट नॉर्मल. माधवराव, तुमचे रिपोर्ट्स नॉर्मल आहे आणि तरी तुमचाच त्याच्यावर विश्वास नाहीये. हो, तसं काही नाही आहे. मग मगाशी मी तुम्हाला म्हटलं असेल, पण तसं नाही आहे ते. अरे पण तू म्हणलास ना मगाशी. अरे बाबा, हो, पण मी तसं नाही आहे ते. पण डॉक्टर, ते सगळं सोडा ना. तुम्ही मला इथे तपासायला आला बरोबर आणि औषध द्यायला आला. नक्कीच. ते करा, बाकी गप्पा बिप्पा राहू दे. बरोबर. माधवराव, तुम्हाला काहीही झालेलं नाही. हो, मला त्रास होतो. मला काहीतरी झालंय म्हणूनच त्रास होतो ना. हे बघा, चला, आपण असं गृहीत धरूया की तुम्हाला खूप त्रास होतो. हा? तुम्हाला मी किती डॉक्टरांकडे घेऊन जाऊ म्हणजे तुम्हाला बरं वाटेल, तुमचं समाधान होईल? म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं? माझं समाधान व्हावं म्हणून जातोय का डॉक्टरकडे? नाही ना? नाही. एक्झॅक्टली. ते सगळं तुमचे जर रिपोर्ट्स नॉर्मल असतील तर डॉक्टर काय करणार? म्हणून मी म्हणतोय तुम्ही समाधान व्हावं म्हणून जाताय डॉक्टरांकडे. तुमचे रिपोर्ट्स नॉर्मल आहेत, शरीर तंदुरुस्त आहे. आता ठणठणीत माणसावर डॉक्टर काय विचार करणार? म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं? निरोगी? 100% निरोगी आहात. पण एक छोटंसं उदाहरण देतो. झोपेल्या माणसाला जागा करता येते, झोपेचं सोंग घेतलेल्याला मात्र जागा करता येत नाही. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं? मी आजाराचं सोंग घेतोय? तसंच काहीच करता. बरं ठीक आहे, 2 मिनिट आपण असं समजूया की तुम्ही म्हणताय ते आपण मान्य करू. मी आजाराचं सोंग घेतो. ठीक. पण मी असं का करतोय याच्यासाठी तुमच्याकडे काही कारण नाही आहे ना? म्हणजे वकिली भाषेत बोलायचं झालं तर त्याच्याबद्दल काय पुरावा आहे? वा, मला तुम्ही अतिशय छान प्रश्न विचारला. आता आपण वकिली भाषेतच याचं उत्तर शोधायचा प्रयत्न करू. आता हे कसं माहिती का की
तुम्ही इतकी वर्ष न्यायाधीश होता तेव्हा तुम्हाला मान सन्मान प्रतिष्ठा सगळं होतं. जशी तुम्ही सेवानिवृत्ती घेतली तसं ते एका दिवसात सगळं संपलं, बरोबर? मुले परदेशात घेऊन गेली आणि एकच गोष्ट तुमच्याबरोबर होती जी 24 तास होती, ती म्हणजे तुमचं शरीर. आणि त्यातच तुम्हाला खोट दिसायला लागली. मग काय झालं? लक्ष वेधून घेण्यासाठी तुम्हाला आजाराचा निमित्त मिळाला आणि आपल्याशी सतत कोणीतरी बोलत राहावं याकरता तुमची दुखणी सुरू झाली. तरी काही घडत नाही असं लक्षात आल्यावर तुम्ही डॉक्टरांची मदत घेतली. पण त्यात काही निष्पन्न झालं नाही तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की आपण मला काही झाले नाहीये. आणि यालाच म्हणतात माधवराव शुद्ध बुद्ध. आता तुमच्या वकिली भाषेत जर याच्याकडे बघितलं तर आपण असं पुढे तुम्ही एक गटाचे आहात. निकाल तुमच्या बाजूने लागलाय तरी तुम्ही वरच्या कोर्टात अपील करताय, सारखे वकील बदलताय. रिपोर्ट तुमच्या बाजूने माधवराव तरी सुद्धा तुम्ही वकील डॉक्टर बदलताय. यातनं जर तुम्हाला बाहेर पडायचं असेल तर तुम्हाला तुमच्या रक्तगटाप्रमाणे पाहायला पाहिजे. म्हणजेच बी पॉझिटिव्ह. येस, बी पॉझिटिव्ह. काहीतरी काय बोलताय डॉक्टर? अहो तुम्हाला म्हणाले ते तुम्ही बोलताय. अरे काय शांत काय हो? साधारण तू गप्प बस. अगं डॉक्टर काय म्हणतायत बघ. ते म्हणतायत की मला आजाराची साथ मिळाली. अरे या माधव फडक्याला आजाराची साथ मिळाली. डॉक्टर हेच जर तुमचं म्हणणं असेल ना तर मला ते अजिबात पटलेलं नाही. आणि असं जर तुमचं म्हणणं असेल तर मला तुमच्याशी बोलायचंच नाही. तुम्ही काही वाईट वाटून घेऊ नका. माधवरावची प्रतिक्रिया अगदी स्वाभाविक काय त्यांच्याशी बोलल्यानंतर माझ्या लक्षात आलेलं की त्यांना हायपोकॉन्ड्रियासिस या आजाराची त्यांच्यामध्ये मला लक्षणं दिसतात. आता या आजारात कसं होतं माहिती का की पेशंटला सतत वाटत असतं की मला काहीतरी होतंय, मला काहीतरी होतंय, पण त्यांचा एक तो भ्रम असतो आणि ती कुठलीही गोष्ट मान्य करायला तयार होत नाही. आणि माधवरावांची प्रतिक्रिया बऱ्यापैकी अशाच प्रकारची. म्हणजे डॉक्टर मोहिनी सांगत होत्या पण काही सिरियस नाही आहे ना डॉक्टर. काळजी करू नका. नाव जरी भीतीदायक असलं तरी आजार गंभीर नाही. याच्यावर नक्कीच उपचार करता येतात, फक्त त्याला वेळ लागू शकतो, काही हरकत नाही. आता यात कसं असतं की या सगळ्याची मी तुम्हाला ती माहिती देतो. या हायपोकॉन्ड्रियासिस म्हणजे काय, त्याची कारणं काय असतात, काय तुमची याच्याबद्दलची भीती. हा आम्हाला तुम्ही माहिती द्याच डॉक्टर. अहो कारण आहे ना आमच्या दादाच्या या अशा वागण्याचा मला आणि बहिणींना म्हणजे आम्हाला सगळ्यांनाच हा त्रास होतो. स्वाभाविक समजू शकतो. तर आता कसं असतं की हे हायपोकॉन्ड्रियासिस झालेले जे रुग्ण असतात तर त्यांच्या मनात एक सतत असं एक वादळ सुरू असतं, बरं का. म्हणजे असं वाटतं की त्यांना सारखं वाटत असतं की मला काहीतरी होतंय, काहीतरी होतंय आणि मला आता काहीतरी आजार झालाय किंवा होणार आहे आणि थोड्याच दिवसात आपण मरून जाऊ. हे मात्र त्यांच्या डोक्यात सतत घुमत असतं, बरं का.